मुलांनो, आज आपण पाहणार आहोत एक सिंह आणि उंदराची गोष्ट. एक खूप मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक सिंह आणि उंदीर होता. सिंह एक दिवस जेवण करून झाडाखाली गाढ झोपी गेला. उंदीर आला तिकडून उड्या मारत मारत मारत. त्याने बघितलं सिंह एकदम गाढ झोपेमध्ये आहे. मग तो त्याच्या अंगावर नाचू लागला, उड्या मारू लागला. त्याला खूप मजा यायला लागली. असं करत करत जास्तच खेळायला लागला तिथे. आणि मग सिंहाला जाग आली. सिंहाने उंदराला पंजामध्ये पकडलं. काय रे उंदरा, तू माझी झोप मोड केलीस, मी आता तुला खाऊन टाकणार. उंदीर बोलला, महाराज मला माफ करा, महाराज माझी चुकी झाली, महाराज मला माफ करा, माझ्यावर दया करा. सिंह बोलला, तू माझी झोप मोड केली आहे, मी तुला आता चिरडून टाकणार. उंदीर बोलला, नाही महाराज, मी तुमचे उपकार नाही विसरणार, मला नका मारू, मला नका मारू. असं दयामया करून मग सिंहाला दया आली. सिंहाने उंदराला सोडून दिलं. आणि एके दिवशी सिंह असाच अरण्यात फिरत फिरत एका झाडाखाली जातो. आणि शिकाऱ्याने त्या झाडाखाली जाळं पसरलं होतं. सिंह जसा त्या झाडाखाली गेला तसा त्या जाळ्यात अडकला. सिंह खूप ओरडू लागला, डरकाळ्या फोडू लागला. ह्या डरकाळ्या उंदराने ऐकल्या आणि उंदीर धावत धावत तिथे आला. बोला, महाराज महाराज ओरडू नका, मी आलोय तुमच्या मदतीला, तुम्ही स्वस्थ राहा, भिवू नका, मी आहे महाराज, मी तुमची सुटका करतो. असा धीर देत त्याने ते जाळं कुरकंडायला चालू केलं. आणि असं करून सिंहाला त्या जाळ्यातून मुक्त केलं. तर मुलांनो, आपल्याला इथे माहित पडतं, लहान असो किंवा मोठा, एकमेकांची मदत नेहमी करायची.